नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी इथे अख्खा मसूर घेतला आहे. तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि 2 तास पाण्यामध्ये भिजू दिला. छान भिजला आहे. भाजी बनवण्यासाठी साहित्य बघूया. बारीक चिरलेले 2 कांदे घेतले, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, अर्धा चमचा मोहरी घेतली, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरं घेतलं, पाऊण टीस्पून हळद घेतली, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, आला आणि लसणाची पेस्ट घेतली. आपण आता सर्व साहित्य बघितलं. कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची, जिरं टाकायचं आणि लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची. छान परतून घ्यायची. छान परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान बऱ्यापैकी परतला, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. छान परतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा त्यानंतर टोमॅटो टाकूया. टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा. आपल्याला दोन्हीही 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे. झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया. कांदा छान परतला आहे. टोमॅटो पण छान मऊ झाला. छान एकजीव करून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही कांदा आणि टोमॅटो उभा चिरून त्याची पेस्टही करू शकता. त्यामध्ये आपण मसाले घालूया. हळद टाकायची, धनिया पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा, अजून एक घरचा मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची. मसाले छान परतून घ्यायचे आहे. छान एकजीव करून घ्यायचे. मसाले आपले एकजीव झाले आहे. त्यामध्ये आपण भिजवलेला मसूर टाकूया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसूर तुम्ही कुकरमध्ये 2 शिट्ट्या करू शकता, पण मी इथे असा शिजवणार आहे. त्यामध्ये अजून पाणी टाकूया शिजवण्यासाठी. छान असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवायचं. कमी गॅसवर छान शिजू द्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया. भाजीला छान उकळी आली आहे. चमच्याने खालीवर करत मिक्स करून घ्यायचं आहे. अजून झाकण ठेवून याला छान शिजू द्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट. 5 ते 6 मिनिटांनंतर चेक करूया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. बघू शकता मसूर छान शिजला आहे. मस्त अशी चमचमीत चविष्ट अख्खा मसूरची भाजी तयार झाली आहे. चवीलाही तितकीच टेस्टी लागते. खूप छान होते. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. घरातले सर्व आवडीनं खातील. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य बघूया. मी इथे 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. 1 वाटी मसूर घेतला आहे. मसूर मी आधी 2 तास पाण्यामध्ये भिजू घातला होता. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, 1 चमचा गरम मसाला घेतला, अर्धा चमचा हळद घेतली, लसूण आणि आल्याची पेस्ट घेतली, 1 चमचा धनिया पावडर घेतली, अर्धा चमचा जिरं घेतला आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली, 2 मध्यम साईजचे उभे चिरलेले कांदे घेतले आहे, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, बीन्स उभे चिरून घेतले, अर्धी वाटी बीन्स घेतला आहे, अर्धी वाटी कोबी घेतला आहे, 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घेतले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे, 2 गाजर बारीक चिरून घेतले. अशा पद्धतीने कापून घ्यायचं. आता सर्व साहित्य बघितलं. तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ असा हाताने चोळून चोळून धुवायचा, म्हणजे वरची त्याची पावडर निघून जाते. 2 ते 3 पाण्याने आपण छान असा तांदूळ धुवून घेतला. त्यामध्ये अजून पाणी टाकून भिजू द्यायचं आहे फोडणी देईपर्यंत. कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकलं, 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, छान तडतडू द्यायचं आहे. आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायची आहे. कांदा टाकायचा, मिरची टाकून घ्यायची आहे.
कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभरच परतायचा. कांदा छान परतला आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता ही छान परतून घ्यायचा आहे. बीन्स टाकूया आणि फ्लावरही टाकून घ्यायचा. गाजरही टाकून घ्यायचा आहे. एक 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटानंतर छान परतलं. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद टाकायची, धनिया पावडर टाकायची, लाल मिरची पावडर टाकूया, गरम मसाला टाकायचा. छान भाज्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतला आहे. त्यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो ही छान परतला आहे. भिजवलेला तांदूळ टाकूया. मसूरही टाकून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. 2 कप तांदूळाला 4 कप इतकं पाणी टाकायचं आहे. तुम्ही जे प्रमाण घेत असाल त्या मापाने पाणी टाकायचं. वाटी असो की कप असो. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. सुरुवातीला गॅस थोडा फुल ठेवायचा, त्यानंतर मध्यम करायचा. 15 ते 20 मिनिटानंतर चेक करूया. बघू शकता पुलाव छान तयार झाला आहे. असा मस्त मोकळा मोकळा आणि सुटसुटीत पुलाव तयार झाला. रात्रीच्या जेवणामध्ये नक्की तयार करून बघा. पचायलाही हलका असतो. हा पुलाव तुम्ही रायता, पापड, लोणच्यासोबतही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तो. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आपण कुकरच्या डब्यामध्ये 1 कप तुरीची डाळ घेतली आहे. याऐवजी तुम्ही मिश्र डाळी वापरल्या तरी चालतात. डाळीमध्ये आपण पाणी टाकूया. एका पाण्याने डाळ धुवून घ्यायची आहे. डाळीतलं पाणी काढून घ्यायचं. शिजण्यापुरतं 2 कप पाणी टाकायचं. पाऊण टीस्पून हळद टाकायची. 1 चमचा भर तेल टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. कुकरमध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे. तुरीच्या डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवायचा. मी इथे 1 वाटी भात पण लावला आहे. त्यावर झाकण ठेवायचं. कुकरचं झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या मध्यम आचेवर. कुकर होईपर्यंत पीठ आपण भिजवून घेऊया. मी इथे बाटी बनवण्यासाठी जाडसर असं पीठ दळून आणलं होतं. 2 कटोरी पीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये मी मक्का थोडी मिक्स केली आहे आणि जाडसर असं दळून आणलं. रव्यासारखं दळून आणायचं. एक चमचा ओवा घेतला आहे. हातावर चोळून पिठामध्ये टाकायचा, म्हणजे छान अशी त्याची चव उतरते. चवीपुरतं मीठ टाकायचं. अर्धा कप बेसन पीठ टाकायचं. 1 पाऊण टीस्पून हळद टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2 चमचे तूप किंवा तेल टाकायचं. पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव होईपर्यंत छान मिक्स करायचं. छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा. तोही पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा.
सर्व असं एकजीव करून घ्यायचं। मूठ वळून बघायची। पीठ आपलं छान मिक्स झालं आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे। पीठ भिजवण्यासाठी मी इथे पाणी थंडच वापरलं आहे। या पद्धतीने पीठ असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे। 1 चमचा भर तेल टाकून छान मळून घ्यायचं। पिठाचा छान असा उंडा तयार झाला। झाकण ठेवायचं। एक 15 ते 20 मिनिटं पीठ आपलं छान भिजू द्यायचं। 15 ते 20 मिनिटानंतर पीठ आपलं छान भिजलं आहे। छोटा गोळा घ्यायचा आहे। हातावर चांगला मळून घ्यायचा आणि त्याचा गोल आकार द्यायचा त्याला। सर्व गोळे मी असेच तयार करून घेणार आहे। गोळ्यांना चाकूने थोडासा चीर मारून घ्यायची। अशा पद्धतीने मी इथे 6 गोळे तयार करून घेतले। आपण हे कुकर मध्ये लावणार आहे। कुकर मध्ये तूप किंवा तेल टाकून घ्यायचं 2 ते 3 चमचे आणि गॅस कमी ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण तयार केलेले गोळे ठेवून घ्यायचे। जेवढे बसेल तेवढे गोळे ठेवायचे आहे। कुकरचं झाकण लावायचं आणि 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवर याला होऊ द्यायचं आहे। शिट्टी नाही लावायची। आपल्या बाट्या होईपर्यंत वरणाला फोडणी देऊया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। तेल छान गरम झाले की अर्धा चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं, बारीक केलेला लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा, छान असा तळून घ्यायचा आहे। कमी गॅसवर छान परतून घ्यायचं। थोडा कढीपत्ता टाकायचा, तोही छान परतून घ्यायचा। छान परतला आहे। 1 चमचा धने पावडर टाकायची, 1 चमचा गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची। तुमच्या तिखटानुसार कमी जास्त तिखट करू शकता। मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले जळू शकतात। मसाले आपले छान परतले आहे। बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकायचा, तोही मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर। शिजलेलं वरण टाकायचं, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। आपल्याला घट्ट किंवा पातळ यानुसार पाणी टाकायचं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं, 1 खडा गुळाचा टाकायचा, छान मिक्स करून घ्यायचं। वरणाला तरी बघू शकता मस्त आले आहे। वरणामध्ये तुम्ही चिंचही टाकू शकता। वरणाला उकळी येईपर्यंत बाटी चेक करूया। बाटीचा खालचा भाग छान शिजला आहे। बाट्या आपल्याला खालीवर करून घ्यायच्या आहे। वरचाही भाग आपल्याला तेलामध्ये छान वाफून घ्यायचा आहे। त्यानंतर झाकण लावायचं, 1 ते 5 ते 6 मिनिट होऊ द्यायचं आहे। बाट्या आपल्या छान तयार झाल्या आहे। मस्त कलर दिसत आहे, छान शिजल्या आहे त्या। बाटीचा कलर आणि टेक्स्चर बघू शकता, मस्त कुरकुरीत छान अशा तयार झाल्या आहेत त्या। तयार झालेल्या बाट्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या। सर्व बाट्या मी अशाच कुकरमध्ये तयार करून घेणार आहे।
वरणालाही छान उकळी आली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या बाट्या करण्यासाठी तेलाचा जास्त वापरही होत नाही। मस्त गरमागरम वरण तयार झालं आहे। आंबट गोड मस्त अशी याची चव तयार झाली। ह्या पावसाळ्यामध्ये गरमागरम बाटी, गरमागरम वरण असा बेत नक्की तयार करून बघा। खूप झटपट होतो आणि करण्याची पद्धत ही खूप सोपी आहे। मस्त अशी शेपूची भाजी बनवणार आहे। बनवायला खूप सोपी आहे, कमी वेळामध्ये तयार होते। ही भाजी आपण मूग डाळ घालून करणार आहोत। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, एक बारीक चिरलेला कांदा घेतला, अर्धी वाटी मूग डाळ भिजलेली घेतली, 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापलेल्या घेतल्या, अर्धा चमचा जिरं घेतलं, 1 चमचा ठेचलेला लसूण घेतला, 1 गड्डी बारीक चिरलेली शेपूची भाजी घेतली। मी ती आधी स्वच्छ धुवून आणि मगच चिरली। भाजी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची। गॅसवर कढाई ठेवली आहे। 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं, लसूण टाकायचा, छान असं परतून घ्यायचं आहे। लसूण छान परतला आहे। बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया। मिरची ही छान परतली, कांदा टाकायचा, कांदा ही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभर। मीठ टाकायचं आहे। मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो, छान शिजतो। छान असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर कांदा छान परतला आहे। टोमॅटो टाकायचा, टोमॅटो ही छान परतून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। पाऊण टीस्पून हळद टाकायची, हळद ही छान परतून घ्यायची। भिजवलेली मूग डाळ टाकायची, छान परतून घ्यायची आहे मूग डाळ पण। त्यानंतर शेपू टाकूया। सर्व शेपू मी यामध्ये टाकून घेणार आहे। छान खालीवर करून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचा। भाजी शिजवण्यासाठी अजिबात पाण्याची गरज नाही, वाफेतच तयार होते। छान अशी मिक्स करून घ्यायची। थोडंसं मीठ टाकायचं, अंदाजानुसार मीठ टाका। आपण याआधी पण मीठ टाकलं होतं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं, 5 ते 6 मिनिट छान अशी वाफेवर शिजू द्यायची आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर चेक करूया। भाजी छान शिजली आहे, बघू शकता। मी एक वेळेस मध्ये चेक केलं होतं। ही भाजी कमी गॅसवर छान शिजू द्यायची आहे। मस्त तयार होते, खूप छान लागते। ही बाजरीच्या भाकरी सोबत, ज्वारीच्या भाकरी सोबत, पोळी सोबत खूप छान लागते अशी कोरडी भाजी। ही भाजी लहान मुलं पण आवडीनं खातील, खूप चवदार होते। अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ते टाकून घेऊया। पाऊण टीस्पून हळद घेतली, तीही टाकायची। अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। 1 ते 2 चमचे तेल टाकायचं। पिठामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। थोडं पाणी टाकूया। आपल्याला हे पीठ घट्टच भिजवायचं आहे, त्यामुळे पाणी थोडंच टाकायचं आणि असा घट्टसर गोळा तयार करायचा। तुम्ही यामध्ये नुसतं बेसनचं पीठ टाकलं तरी चालतं, शक्यतो गव्हाचं पीठ टाकायचं, म्हणजे आपले मोदक छान होतात।
पिठाचा गोळा छान भिजून झाला आहे. त्यावर आपण झाकण ठेवूया. एक 10 मिनिटं त्याला भिजू द्यायचं आहे. मोदकामध्ये भरण्यासाठी सारांची तयारी करूया. पॅन छान गरम झाला आहे. 1 वाटी किसलेलं खोबरं टाकायचं. ते छान भाजून घ्यायचंय कमी गॅसवर. छान असं मिक्स करत भाजायचंय ते. खोबरं छान भाजलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे तीळ टाकायची. तीळ ही छान भाजून घ्यायची कमी गॅसवर. छान खमंग भाजल्यामुळे मोदकामध्ये जे सारण बनवतो ना त्याच्यात मस्त अशी चव उतरते. हे थंड होईपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे टाकले. ते छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे. कांदा भाजेपर्यंत आपण मोदकाचं सारण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तीळ आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. लसणाच्या कांड्या टाकायच्या. थोडंसं आलं टाकायचं. पाऊण टीस्पून हळद टाकायची. 1 चमचा गरम मसाला टाकायचा. 1 चमचा धने पावडर टाकायची. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. थोडंसं मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची. झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊया. अशा पद्धतीने बारीक करायचं. आता पीठ ही छान भिजलं आहे. थोडंसं मळून घ्यायचं ते. छोटासा गोळा घ्यायचा आहे. हातानेच त्याची आपण पारी तयार करूया. मस्त अशी पातळ पारी तयार करायची. मोदक ही छान येतो. गोल अशी पारी तयार करून घेतली. जास्तही मोठे मोदक करू नका, कारण ते आपल्याला शिजवायचे. शिजल्यानंतर ते मोठे होतात. मोदकाची पारी तयार करून झाली आहे. त्यामध्ये आपण सारण भरूया. त्याला असं गोल गोल फिरवत आपण सारण मध्ये दाबत तोंड बंद करायचं आहे मोदकाचं. अशा पद्धतीने असे मोदक तयार करायचे. प्लेटमध्ये ठेवायचा आहे मोदक. दुसराही गोळा घ्यायचा. गोल गोल हातावर मळून घ्यायचा आहे तो. त्याची अशी बारीक थोडंसं हाताला चिटकत असेल तर पीठ लावून घ्यायचं आणि पारी तयार करायची. तुम्ही याऐवजी पोळपाटावर लाटूनही करू शकता, पण मला असंच सोपं वाटत आहे. दुसऱ्याही मोदकाची मी अशीच पारी तयार करून घेतली. त्यामध्ये सारण भरायचं. मस्त पारीमध्ये सारण दाबून घ्यायचं आणि छान त्याचं तोंड बंद करायचं. अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे. सर्व मोदक आपले तयार झाले. कांदाही छान भाजला आहे. त्यामध्ये खोबरं टाकायचं. मी इथे छोटी वाटी खोबरं टाकलं आहे किसलेलं. 2 चमचे तीळ टाकली. छान कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय. 2 चमचे धने टाकले आहे. तेही मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यामध्ये आपण मसाला टाकूया. तेजपत्ता, दालचिनी, 2 लवंगा, 2 मिरे आणि दगडफूल टाकला आहे. तेही छान भाजून घ्यायचे. जेवढा मसाला कमी गॅसवर भाजाल तेवढ्या मसाल्याला टेस्ट येते. मसाला आपला छान भाजून झाला आहे. थोडासा थंड होऊ द्यायचा. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये अजून लसूण टाकून घ्यायचा. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडंसं आलं टाकायचं. कोथिंबीर टाकायची. थोडी अशी तोडून टाकायची. पाणी टाकायचं. झाकण लावून याचं छान बारीक वाटण तयार करायचंय.
अशा पद्धतीने वाटण छान तयार झालं आहे। भाजीला फोडणी द्यायची आहे। या भाजीला आम्ही थोडं जास्तच तेल वापरत आहे। 3 चमचे तेल टाकलं आहे कढईमध्ये। 1 चमचा गरम मसाला टाकायचा, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, छान अशी तळून घ्यायची आहे। बारीक केलेला मसाला टाकायचा। मध्यम आचेवर मसाला छान परतून घ्यायचा आहे, छान मिक्स करायचा आहे तो। तेल सुटेपर्यंत मसाला छान परतायचा। मसाला छान परतला आहे, त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यावर मिक्स करून घ्यायचंय पूर्ण। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। आता जरी भाजीला तरी दिसत नसेल, पण थोड्या वेळाने जशी जशी उकळेल तशी त्याला छान तरी येते। भाजीला छान उकळी आली आहे, त्यामध्ये आपण सर्व मोदक टाकून घ्यायचे। थोडंसं असं आधुरं झाकण ठेवायचं, नाहीतर वरती उतू शकतं आणि शिजू द्यायचंय 5 ते 6 मिनिट। 5 ते 6 मिनिटानंतर चेक करूया, अजून शिजण्याची गरज आहे। झाकण ठेवायचं आहे। एक अजून 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे। झाकण ठेवायचं फुल। आता चेक करूया, 5 ते 6 मिनिटानंतर आपले मोदक छान शिजले आहे। भाजीवर तरी बघू शकता, मस्त अशी आली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मस्त अशी सर्व करायची। खूप छान लागते ही भाजी। मराठवाड्यामध्ये ही स्पेशल बनवल्या जाते। तुम्हाला एक मोदक कापून दाखवते। मस्त चमचमीत भाजी तयार झाली आहे। ही भाजी एकदा करून खाल्ली ना, अजिबात चव विसरणार नाही, इतकी मस्त तयार होते। बाजरीच्या भाकरी सोबत, भातासोबत किंवा पोळी सोबत खूप छान लागते। अशी भाजी नक्की तयार करून बघा। आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झणझणीत चविष्ट ज्वारीच्या भाकरी सोबत मस्त असा बेत करणार आहोत, ते म्हणजे वांग्याचं भरीत। असं वांग्याचं भरीत एकदा करून बघितलं ना, पुन्हा पुन्हा करून खाशाल अशी मला खात्री आहे। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं कांदा, खूप सारी कोथिंबीर घालून तयार करणार आहोत। मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे एक मोठं वांग घेतलं आहे। 2 मध्यम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, पाऊण टीस्पून हळद घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलं, अर्धा चमचा मोहरी घेतली, 2 मध्यम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो घेतले, 1 चमचा ठेचलेला लसूण घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या घेतल्या, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली। वांग मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं, त्याला चाकूने टोचा मारून घ्यायच्या। त्याला तेल लावून घ्यायचं। वांग्याला टोचा मारल्यामुळे भाजल्यावर फुटायची भीती नसते, त्यामुळे कंपल्सरी त्याला चाकूने टोचा मारून घ्यायच्या। वांग आता गॅसवर ठेवायचं आहे। मी एक जाळी ठेवली, ते छान भाजून घ्यायचं, मध्यम आचेवर भाजायचं। सर्व साईडने वांग छान भाजून घ्यायचं, एक साल निघेपर्यंत। वांग आपलं छान भाजलं आहे। एका ताटामध्ये काढून घ्यायचं, थोडं थंड होऊ द्यायचं। चाकूने त्याचे वरचे साल काढून घ्यायचे। त्यात थोडे राहिले तरी काही हरकत नाही, मस्त टेस्टी लागतात ते पण। वांग अजून थोडंसं गरम आहे, मी चाकूनेच काढत आहे। त्याचं देठ कापून घ्यायचं आणि किडलेलं आहे की नाही ते चेक करायचं। वांग छान आहे, चाकूने त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। थोडं ते गरम आहे। सर्व चाकूने मी इथे स्मॅश करून घेतलं। गॅसवर आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। अर्धा चमचा मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, लसणाची पेस्ट टाकायची, मिरची टाकायची आणि छान परतून द्यायची। त्यानंतर लगेचच कांदा टाकायचा। कांदाही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे।
असं 1-2 मिनिट छान परतून घ्यायचा। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो। कांद्याला आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। कांद्याला छान गुलाबी कलर आला आहे। त्यामध्ये लगेचच टोमॅटो टाकायचा। टोमॅटो ही छान परतून घ्यायचा आहे, थोडा गाळा होईपर्यंत त्याला छान शिजवायचं आहे। टोमॅटो ही छान मऊ झाला आहे। त्यामध्ये धने पावडर टाकायची, मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायची। 1 मिनिटभर छान होऊ द्यायचं ते। स्मॅश केलेलं वांग टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही कांद्याची पातही टाकू शकता। सर्व छान एकजीव करत राहायचं खाली वर करून। छान मिक्स झाला आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। मी इथे जास्तच कोथिंबीर टाकत आहे, मस्त चव येते। मिक्स करून घ्यायची आहे भरितामध्ये। असं मस्त झणझणीत चविष्ट वांग्याचं भरीत तयार झालं आहे। ताटामध्ये आता ज्वारीचं पीठ चाळून घेणार आहे। ज्वारीचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। थोडंसं पीठ बाजूला करायचं आणि गोळा भिजवून घ्यायचा। थोडं थोडं पाणी टाकत गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। पिठाला छान मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी छान होते। छान असा उंडा तयार झाला आहे। त्याला असा गोल करून घ्यायचा, हातावर असा गोल चपटा करून घ्यायचा। थोडं पीठ टाकायचं आणि भाकरी थापून घ्यायची। पीठ लावून छान अशी भाकरी थापून झाली आहे। ताटामध्ये भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही पोळपाटावरही भाकरी थापू शकता। भाकरी आता तयार झाली आहे, तव्यावर टाकायची। भाकरीला पाणी लावून घ्यायचं। भाकरीवरचं ते वरचं ओलं पीठ काढून घ्यायचं आणि लगेचच भाकर उलथून घ्यायची। खालची बाजू छान भाजू द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये भाकरी छान भाजली जाते। उलथून घ्यायची। मस्त अशी भाकर भाजून घ्यायची। तयार झाली ज्वारीची भाकरी। एका जाळीवर किंवा टोपल्यामध्ये भाकर ठेवायची आहे। मस्त असं झणझणीत चविष्ट वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तयार झाली आहे। कांद्यासोबत मस्त खाऊ शकता। अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। भेंडीची भाजी बऱ्याच वेळेस खाल्ली असेल आपण। ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे ही खायलाही खूप छान लागते। अगदी भेंडी न खाणारे सुद्धा भेंडी खातील। लगेचच बनवायला सुरुवात करूया। मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे पाव किलो इतकी भेंडी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून घेतली पाण्याने। चाळणीवर 10 ते 15 मिनिटं अशीच ठेवली होती। ती छान कोरडी झाली आहे। तुम्हाला मी भेंडी कापून दाखवते। ह्या पद्धतीने भेंडी कापायची, 2 भाग करायचे, मधोमध अशी चीर पाडून घ्यायची त्याला। त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। सर्व भेंड्या मी अशाच कापून घेणार आहे।
सर्व भेंड्या मी कापून घेतल्या आहे। भेंडीमध्ये भरण्यासाठी आता मसाला तयार करूया। पॅन मध्ये 2 चमचे तीळ टाकली। तीळ छान खमंग भाजून घ्यायची। चटचट अशी उडायला लागली ना तर समजायची भाजली आहे। तीळ आपली छान भाजून झाली। एका प्लेट मध्ये काढून घ्यायची। अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे किसलेलं, तेही छान भाजून घ्यायचे कमी गॅसवर। बिना तेलाचं सर्व भाजायचंय आपल्याला। खोबरंही छान भाजून झालं आहे, तेही एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं। दोन्ही एका ताटामध्ये काढून घेतलं, थंड झालं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। भाजलेले अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे। चवीपुरतं मीठ टाकायचं। झाकण लावून याला फिरवून घ्यायचं मिक्सर मधून। ह्या पद्धतीने बारीक केलेलं वाटण ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये पाऊण टीस्पून हळद टाकायची। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। थोडा गरम मसाला टाकायचा। धने पावडर टाकायची अर्धा चमचा। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं, तिखट आणि ते। यामध्ये तुम्ही 1 चमचा भर तेलही टाकू शकता। मिश्रण आपलं पूर्ण मिक्स झालं आहे। भेंडीमध्ये भरून घ्यायचं। असं दाबून दाबून भरायचं। ह्या पद्धतीने भरून घ्यायचंय। एका प्लेट मध्ये ठेवायची। दुसरी ही भेंडी अशीच भरून घेऊ। दाबून दाबून भरायचं सगळं सारण। सर्व भेंड्यांमध्ये मी असं सारण भरून घेते। सर्व भेंड्यांमध्ये छान सारण भरून घेतलं आहे। गॅसवर आता कढई ठेवली आहे। 2 चमचे तेल टाकलं। अर्धा चमचा जिरं टाकायचं। थोडासा हिंग टाकायचा, तळून द्यायचा तो। उरलेला मसाला त्यामध्ये टाकायचा, थोडासा परतून घ्यायचा। मसाला छान परतला, त्यामध्ये भेंडी टाकायची, तीही मिक्स करून घ्यायची। खालीवर करत छान मिक्स करायची। छान मिक्स झाली आहे। झाकण ठेवायचं। कमी गॅसवर भेंडी छान होऊ द्यायची। भेंडी मी अधूनमधून 2 ते 3 वेळेस हलवून घेतली होती। भेंडी आपली छान तयार झाली आहे। ज्यांना भेंडी खायला आवडत नसेल, ह्या अशा पद्धतीने करून बघितली ना नक्की आवडेल। अशी भरलेली भेंडीची भाजी नक्की तयार करून बघा। मस्त अशी चटपटीत भेंडी तयार झाली आहे। आज आपण अजिबात कडू न लागणाऱ्या भरल्या कारल्याची रेसिपी बघणार आहोत। ज्यांना अजिबात कारलं आवडत नाही तेही आवडीने खातील। कारल्याची भाजी भरलं कारलं कडू लागतं म्हणून बऱ्याचदा खाणं टाळतो, पण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण हे कारलं करणार आहोत। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे 5 कारली घेतली आहे। कारली मी आधी स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने। कारला आपल्याला पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि चाकूने मधोमध अशी चीर पाडून घ्यायची आहे। पूर्ण नाही कापायचं, मधोमध अशी चीर पाडून घ्यायची या पद्धतीने।
चमच्याने आपण कारल्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे। सर्व बिया काढायच्या। कारली आपल्याला अशी छोटी छोटी बघून घ्यायची आहे। कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या आहे। सर्व कारल्याच्या बिया मी अशाच काढून घेणार आहे। कारल्याच्या बिया काढून घेतल्या। हळद आणि मीठ कारल्यामध्ये चोळण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ कारल्यामध्ये आपल्याला असं थोडंसं टाकून चोळून घ्यायचं आहे। हे कारली आपल्याला वाफून घ्यायची आहे। सर्व कारल्याला हळद आणि मीठ अशी चोळून घेणार आहे। कारल्यांना हळद आणि मीठ चोळून घेतलं। कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं। त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि कारली ठेवायची। कारली आपल्याला वाफून घ्यायची आहे। ते 4 ते 5 मिनिट वाफवायची। झाकण ठेवायचं। 4 ते 5 मिनिट छान वाफवू द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर चेक करूया। कारली छान वाफली आहे। गॅस आता बंद करायचा आणि कारली थंड होऊ द्यायची आहे। कारली थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं, ते आधीच भाजून घेतलं। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, तेही भाजून घेतले। 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, थोडीशी हळद घेतली, हिंग घेतला, कढीपत्ता घेतला, गरम मसाला 1.5 चमचा, कोथिंबीर घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं घेतलं, लसूण आणि अद्रक आणि 1 मिरची घेतली। सर्व साहित्य आपण बघितलं। सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। सर्वात आधी शेंगदाणे टाकूया आणि खोबरं टाकूया। धने आणि जिरं टाकून घ्यायचं। हळद आणि हिंगही टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, लसूण आलं आणि मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची। झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। थोडं या पद्धतीने फिरवायचं। पाणी न घालता बारीक करायचं आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया। मी इथे चिंच पाण्यामध्ये भिजू घातली होती। चिंचेचा गर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे। जेवढा निघेल तेवढा गर टाकून घ्यायचा आणि 1 ते 1.5 चमचा गूळ टाकायचा। सर्व मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार गूळ आणि चिंच कमी जास्त करू शकता। मसाल्यामध्ये छान मिक्स झाला आहे। कारल्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहे। सर्व मसाला कारल्यांमध्ये असा दाबून दाबून भरायचा आहे। मसाला मी कारल्यांमध्ये छान भरून घेतला। जेवढा बसेल तेवढा मसाला भरून घ्यायचा। कारल्यांमध्ये मसाला भरल्यानंतर एवढा मसाला उरला आहे, तो आपल्याला नंतर फोडणीच्या वेळेस टाकायचा। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। थोडंसं मोहरी टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। 1 मोठा कांदा मी इथे चिरून घेतला होता, तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, गुलाबी कलर येईपर्यंत थोडासा। कांदा आता छान परतला आहे, त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि छान परतून घ्यायचं आहे। छान परतला आहे कांदा। त्यामध्ये कारले ठेवूया। सर्व कारले मी कढईमध्ये ठेवले आहे। उरलेला मसालाही टाकून घ्यायचा आहे। चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनिटांनंतर कारली आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे।
सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। पाणी न घालता आपल्याला ही कारले अशीच कमी गॅसवर होऊ द्यायची। छान मिक्स करून घ्यायची आहे। ही कारली 4 ते 5 दिवस आरामशीर टिकते। फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही। अशा पद्धतीने केली तर छान मिक्स झाला आहे। झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर कारले आपल्याला होऊ द्यायचे आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर चेक करूया। बघू शकता कारली छान तयार झाली आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर यामध्ये थोडं अर्धी वाटी गरम पाणी टाकायचं। मी इथे 1-2 चमचे पाणी टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न टाकता अशी कारली ठेवली तरी चालते। मस्त अशी कारल्याची भाजी तयार होते। बघू शकता कारल्याची भाजी किती छान चमचमीत अजिबात कडू न होणारी तयार झाली आहे। चवीलाही तितकीच टेस्टी आहे। न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील। चटपटीत झणझणीत अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे। अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।